नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे खादाडबोका म्हणजेच एस फॉर ससुल्या। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, कोणी काही बिझनेस करत असेल ना, समजा माशाचा बिझनेस, कडधान्याचा बिझनेस, फळांचा बिझनेस, साड्यांचा बिझनेस, ड्रेसचा बिझनेस, तर त्यांना बघून ना या खादाडबोक्याची पण इच्छा होते बिझनेस करायची। ह्याचं कसं आहे ना, एक ना धड भाराभार चिंध्या, एका दगडावरती हा पाय नाही ठेवत तर 17 दगडांवरती पाय ठेवतो। जेवढं फुकटचं मिळेल ते सगळं स्वाहा करण्याचा हेतू असतो या फुकट्याचा। आता काय तर याने मासे विक्रीचाही नवीन व्यवसाय करायचं ठरवलं आहे। खायला काय नि भुईला वार असा आहे हा ससुला, काहीही करत असतो। आणि तो अपयश पण कसा येडा असेल ना, त्याचा स्वतःचा चॅनल आहे, पण या फुकट्याचे भक्त जास्त असल्यामुळे पूर्ण व्हिडिओ याला अपलोड करायला दिला। अरे त्यापेक्षा स्वतःच्या चॅनलवरती टाकायचा होता ना व्हिडिओ, आणि त्याला शेअर करायला लावायचं होतं ना कम्युनिटी पोस्टला। ते तर मलाही माहिती आहे, हा फुकट्या काय कोणालाही अशी मदत नाही करायचा। याने मुद्दाम तो मासे पकडण्याचा प्लस सोड्यांचा व्हिडिओ स्वतःच शूट केला आणि स्वतःच्या पडीक चॅनलवरती दाखवला। म्हणजे कसं, त्या अपयशला व्ह्यूज नको यायला ना, म्हणून मेहनत सगळी मासे पकडण्यापासून तो अपयश करत होता आणि हा फावडेश ससूला झापझूप करून कॅमेरा फिरवत होता आणि काय तर म्हणे मासे बघा मासे करत बसला होता। एक अशी फाईट दिली पाहिजे ना ह्याच्या बत्तीशीवरती, परत कधी दाखवायचा नाही मग ती बत्तीशी। एक नंबरचा बावळट आहे हा ससूला। त्या अपयशने दिलेल्या सोड्यांवर पण फुकट्याने लावलाच तो कांदे बटाटे मसाल्याचा लेबल आणि काढले ते सोडे पण विकायला। चिकट्या ससुल्या, दुसऱ्यांच्याच जीवावर उड्या मारा तू, कधी स्वतः काय मेहनत नको करूस। एक नंबरचा चिंगूस माणूस आहे। गावी तर हा फक्त कॉन्टेंट साठी म्हणूनच जातो मंडळी, हे तर तुम्हाला पण माहितीच आहे। त्या म्हाताऱ्या आईला बिचारीला राब राब राबवतो, तिच्याकडून काय काय चमचमीत जेवण बनवून घेतो आणि सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तिच्या मागे पुढे कॅमेरा मारत असतो। हे जेव्हा हा ससूला मुंबईला असतो तेव्हा ससुली समोर याची बोलती बंद होते। इतर कधीही बघा पूर्ण असं जेवण नाही करत, कसला तरी झटपट उरकणारा राईस बनवून मोकळी होत असते आणि त्यात पण अर्धी मदत तर चिरण्यापासून किंवा आणण्यापर्यंतची हा ससूलाच करतो। ती नुसती फोडण्या देताना दिसते आणि जेवढा वेळ दिसते तेवढ्या वेळा तर त्या जळकुटलेल्या थोबाडावरती काय हसून असते, जीवावर उदार झाल्यासारखी व्हिडिओ मध्ये येते। कपाळावरती तर 1760 आट्या पाडून। त्या ससून डॉग वरचाही याने याआधी व्हिडिओ बनवला होता, तरी पण सारखं सारखं तेच तेच दाखवणं काही गरजेचं आहे का? स्वस्त मासे आणि डोळ्यात हार्टवाला इमोजी असा याने टायटल वरती ठेवला होता। ह्याला मी फुकट तिथे प्रकट उगाच नाही बोलतो मंडळी, एक नंबरचा वासकाड्या फुकट्या आहे हा। पापलेट बघा, सुरमई बघा, हलवा बघा, बोंबील बघा। अरे बघितलं रे, आता काय पार्सल पाठवणार आहेस का फुकट्या? इकडे उपट सोंड्यासारखा जातो नुसता हातात कॅमेरा घेऊन, का तर तिकडे कोणाची परमिशन नाही लागत ना। त्यांना सांगणार युट्यूब वरती खूप मोठा चॅनल आहे माझा, व्हिडिओ बघून लोक येतील तुमच्याकडे खरेदी करायला, मग काय ते लोक पण शूट करायला देत असतील। प्लस उरलेली सुरलेली मच्छी पण हा घेऊन येत असेल त्यांच्याकडनं फुकट। सगळ्या मच्छी विक्रेत्यांना याने विचारलं हे काय ते काय, कितीला आहे कितीला आहे, पण स्वतः काय याने मासे विकत नाही घेतले। आता हा अजून कुठे कुठे फिश मार्केट एक्सप्लोर करणार आहे। बोलतो काय तर आपल्या चॅनल वरती शिशू सगळं दाखवलेलं आहे, जर तुम्हाला हे आवडत असेल तर सांगा, मी अजून अशी शिशू कंटेंट घेऊन येईन तुमच्यासाठी। ए बाबा ससुल्या, बस कर रे बस, पुरे आता बस झालं, जेवढं दाखवलंस ना पुरे झालं, फुल स्टॉप लाव आता, नको दाखवूस अजून। कोणाला इंटरेस्ट नाही आहे ते फिश मार्केटचे व्हिडिओ बघण्यामध्ये, इनफॅक्ट तुझे व्हिडिओ बघण्याचीच कोणाला इच्छा नाही आहे, त्यामुळे ना तू आता कायमचा निरोप घेतलास युट्यूब वरून तरी देखील चालेल आम्हाला। काय तो जरा एक दिवस ट्रेनने प्रवास करून आला तर कावरा बावरा झाला। मी एवढ्या लांबून आलो हा व्हिडिओ बनवण्यासाठी, हे मी फक्त तुमच्यासाठी असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत असतो। अरे बाबा, फेकण्याची पण एक लिमिट असते रे। का रे, जो रिव्हेन्यू जनरेट होतो तो तू आम्हाला देतोस का? जेवढे डॉलर्स कमवतो ते पण दे ना मग, तेव्हा का नाही मग बोलत? हा जो प्रॉफिट झाला आहे आम्हाला ह्या महिन्यात, हा तुमच्यामुळे शक्य झाला आहे, त्यामुळे अर्धा रिव्हेन्यू घ्या तुम्हाला। तेव्हा नाही रे चिकट्या हातातून पैसा सुटत तुझ्या।
अरे लोक बिचारी एवढं कुठे कुठे ट्रॅव्हल करतात कामानिमित्त, सकाळी घर सोडतात ते रात्री पोचतात आणि तू काय रे रिकाम टेकड्या सारखा हातात कॅमेरा घेऊन गावभर उणगत असतो. लाज बाळग रे, जनाची नाही निदान मनाची तरी बाळग. किती दिवस नुसता स्वतःचा विचार करणार आहेस, इतरांचाही विचार कर जरा. ती खांजू पाहिलत का मंडळी, सेम ससुली सारखी दिसते. आता तिचे गुण नाही घेतले मोठेपणी म्हणजे मिळवलं. किती ते प्रोडक्ट्स मागे प्रमोशन करत होता आणि दाखवत होता, पण तेली मामा तो तेली मामाच आहे. ससुल्याचा थोबाड नुसता चमकतय तेल्याने कॅमेरामध्ये. ह्या फॅमिलीकडे बघून ना नेहमी मला एकच प्रश्न पडतो की हे लोक निदान आंघोळ तरी करत असतील का रोज? नाही म्हणजे पाणी वाचवायला, साबण वाचवायला, शॅम्पू वाचवायला म्हणून असेच पारोशे राहत असतील सगळे. बघा ना, जेव्हा यांचे व्हिडिओ बघाल तेव्हा बुरसटलेलेच दिसतात. आपण आपल्या चॅनलवर कोलंबी बिर्याणी दाखवली, चिकन बिर्याणी दाखवली, मटन बिर्याणी दाखवली, पण कधीच मशरूम बिर्याणी नाही दाखवली. का रे सशा, गरजेचं आहे का दाखवणं? उद्या बोलशील वांग्याची बिर्याणी नाही दाखवली, पडवळची बिर्याणी नाही दाखवली, म्हणून आज मी हा स्पेशल व्हिडिओ बनवलाय. तू काय पण टाकून काहीही करशील ते आम्ही बघायचं अशी अपेक्षा का आहे रे तुला? त्या खांजू आणि पादुडीला कशाला स्टार्टिंग पासून घेऊन उभा होता काय माहिती. तो पादुडीने तर एक्सप्रेशन असे दिले होते की जाऊ दे, आता मी काय बोलली ना तर लगेचच याचे अंधमंद भक्त येतील अक्कल पाजळायला. पण एक गोष्ट सांगा मंडळी, ह्या लोकांना काय गरज पडते आपल्या मुलाबाळांना दाखवायची? त्यांच्यावर पण ह्यांना डॉलर्स कमवायचेत. म्हणजे किती हपापलेले लोक आहेत यार हे. ज्याकडे काही कॉन्टेंट नाही दाखवायला तर हा त्या मुलांवर टाकतो की मुलांना हवी होती मशरूम बिर्याणी. काय रे ससुल्या, मुलं कुठे गेली होती बघायला तुझी मशरूम बिर्याणी? त्यांना काय माहिती मशरूमची पण बिर्याणी बनवतात ते. चिकन बिर्याणी सारखीच आहे, फक्त चिकनच्या जागी मशरूम टाकलेत. अरे मग सेमच रेसिपी आहे तर का दाखवतोस वायझेड माणसा? तोंडी सांगायचं होतंस ना, व्हिडिओमध्ये दाखवण्याची काही गरज होती का? आपल्या व्हिडिओमुळे लोकांना समजलं मशरूम कसे असतात. हो रे बाबा ससुल्या, तू दाखवलं नसतं तर आम्हाला समजलंच नसतं की मशरूम कसे असतात ते. आता 31ला बघा मंडळी, चायनीज रेसिपी दाखवेल हा ससुल्या. ह्याचा एवढा कांदे बटाटे मसाला छान असतो ना, मग बाहेरचे मसाले का यूज करतो त्या बिर्याणीमध्ये? नाही यूज करायचे ना दुसऱ्यांचे मसाले. त्या खांजूला खाताना कसा दाखवत होता यार. तिच्या जागी दुसरं कोण असतं ना ह्याला बोललं असतं एक काम कर, धर तूच घे हे ताट आणि खादडत बस. मुलांचं खाणं असं कोण दाखवते यार. त्या कंजू साहेबचं काय त्या जीव तोडून प्रमोशन करत सुटलाय. याला लाखो रुपीज मिळत आहेत प्रमोशनचे म्हणून हा प्रमोशन करतोय. तेच याला फुकट प्रमोशन करायला सांगितलं असतं ना याने अजिबात व्हिडिओ नसता बनवला. ह्या फुकट्याने लोकांना बोलवलं होतं याच्या घरी पार्टी करायला. काय नाही हो मंडळी, कॉन्ट्रीब्युशन घेतलं असणार सगळ्यांकडून. हा फुकट्या कसला लोकांना खायला घालतोय. कसं आहे ना, लोकांचा वापर हे फक्त कॉन्टेंटसाठी म्हणूनच करतात हे हलकट लोक. ते जेवढेही लोक आले होते ना, मी लिहून देते आपलं पॉडकास्ट एन्जॉय देखील करत असतील आणि मनात बोलत देखील असतील की प्रणाली अगदी खरं बोलते. हा फुकट्या आहेच तसला. आई ही निर्लज्ज ससुली व मासोळी. आईला जाऊन 2 महिने देखील झाले नाही आहेत पण पार्ट्या करत बसले आहेत. असं वागणं शोभते का यांना? शी, या खरंच मुली होत्या ना त्या माऊलीच्या? एवढ्या कशा निर्दयी बायका आहेत या. आणि यांना एन्जॉय करायचंय तर करा ना एन्जॉय, पण असे व्हिडिओ काढून दाखवता कशाला? मागे पण बर्थडे आणि दिवाळी सेलिब्रेट करत होते, आताही तेच. लाज विकूनच खाल्ली आहे वाटते या बायकांनी. बिर्याणी तर या लोकांनी बाहेरून मागवली होती, पण विचारत अशी होती ससुली त्या मुलांना जशी काय हिनेच बनवली आहे. पुरुष सगळे बेडरूम मध्ये बसले होते. आता आतमध्ये कसली पार्टी सुरू होती हे तर तुम्हाला समजलंच असेल ना हो मंडळी. ससुल्याच्या गोड गोड बोलण्यावरती अजिबात जाऊ नका. ह्यांचे फॅमिली फ्रेंड्स होते ते आजकाल कुठे दिसतच नाही आहे. नाहीतर मागे ससुलीच्या बर्थडेला वगैरे गिफ्ट घेऊन आले होते, आता तर ते दिसतच नाही. फुकटचे डॉलर्स मिळून मिळून ससुलीला किती आळस भरलाय ना. घरात सगळे असले तर निदान पूर्ण जेवण बनवायचं तर नाही, काहीतरी झटपट असला काही भात बनवून मोकळी होते. काय तर आता सोड्यांचा भात बनवला. यार बस करा यार आता प्लीज. एकच रेसिपी फक्त, त्यात मासे किंवा भाज्या वेगवेगळ्या टाकून बनवून दाखवता. ती आई आली आहे तर आता बघा हे चिकट जोडपं मोकळे झाले गाव हिंडायला. आता कसे गावी पळतील बघा त्या आजीच्या जीवावरती मुलांना ठेवून. ह्या ससुलीने स्वतःच्या आईची तर काळजी घेतली नाही कधी, पण निदान सासूची तरी काळजी घ्यायची आता. तिचं तरी रुटीन चेकअप करून आणायचं तर ते नाही जमणार या लोकांना. तिला तर हेल्पर सारखं ट्रीट करतात. त्या कंजू साहेबचं प्रमोशन करत होता ससूला तर बोलतो काय,
आजकाल खूप सारे पेरेंट्स जॉबला असतात, त्यामुळे मुलांकडे लक्ष देता येत नाही त्यांना. अरे ससुल्या, बाकीच्यांचं सोड रे, पण तू तर घर कोंबडा आहे, घरातच असतो. मग काय झालं, तू घरी राहून मुलांकडे लक्ष नाही देऊ शकत का? कशाला गरज आहे त्या कंजूस ॲपची? आणि हे सश्या, ते मागचे पुढचे व्हिडिओ टाकणं ना बंद कर. किती रे किती ते तेलकट तुपट खात असतो. समुद्रापेक्षा जास्त मासे तर ह्या ससुल्याच्याच पोटात सापडतील हो मंडळी. चला, हा श्रावण नाही पाळू शकला, पण आता निदान मार्गशीर्ष तरी पाळायचा होता ना. पण नाही, ते नाही जमणार याला. मासे आता स्वस्त मिळत असतील ना, तर चालला खायला मासे. ससुल्या ससुल्या, असा कसा रे तू? असा कसा वेगळा मी, असा कसा वेगळा. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.